हॅलो फ्रेंड्स. जर अचानक घरामध्ये पाहुणे आले आणि घरात जर ब्रेड अवेलेबल असेल तर तुम्हीसुद्धा ही झटपट होणारी त्याचबरोबर स्वीट अशी रेसिपी नक्की ट्राय करू शकता. बनवायला किती वेळ लागतो तर फक्त 10 मिनिटे. त्यासाठी येथे मी 5 ब्रेड घेतलेले आहेत. चला तर मग येथे सर्व घेतलेल्या ब्रेडचे साइड्स कट करून घेऊया. त्यानंतर येथे एका ब्रेडचे 4 क्यूब्स असे सर्व ब्रेड कट करून घ्यायचे आहेत. 2 स्लाइस येथे मी सोबत कट करून घेतलेले आहेत. येथे सर्व ब्रेड्स अशा प्रकारे क्यूब्समध्ये कट करून झालेले आहेत. त्यानंतर येथे गॅसवर कढई तापत ठेवलेली आहे. त्यामध्ये 4-5 टेबलस्पून तूप घातलेलं आहे. तूप हलकंसं गरम झालं की त्यामध्ये तयार करून घेतलेले क्यूब्स गोल्डन ब्राऊन कलरवरती शॅलो फ्राय करून घ्यायचे आहेत. क्यूब्सच्या दोन्ही साइड आलटून पलटून रोस्ट करून झाले की आपण हे क्यूब्स काढून घेणार आहोत. त्याच प्रकारे उर्वरित क्यूब्स सुद्धा शॅलो फ्राय करून घ्यायचे आहेत. पाहू शकता सर्व क्यूब्स अगदी क्रंची कुरकुरीत असे शॅलो फ्राय करून झालेले आहेत. पुढची तयारी करायची आहे तोपर्यंत हे साईडला ठेवूया. येथे कढईमध्ये 2 बाउल दूध घेतलेले आहे. हे आपल्याला हलकंसं गरम करून घ्यायचं आहे. त्यानंतर यामध्ये 1 बाउल साखर घातलेली आहे. साखरेचे प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी अधिक करू शकता. दूध ढवळत येथे आपल्याला साखर विरघळवून घ्यायची आहे. मीनवाईल कस्टर्ड मिल्क बनवायचं आहे. त्याकरता बाउलमध्ये 2 टेबलस्पून कस्टर्ड पावडर घ्यायची आहे आणि 4 टेबलस्पून इतकं कोमट दूध घालून याची छान स्लरी किंवा प्युरी बनवून घ्यायची आहे. आणि पाहू शकता लम्स फ्री असं कस्टर्ड मिल्क येथे रेडी आहे. येथे दूध आटवून घ्यायची आवश्यकता नाही. केवळ एक उकळी आली की तयार कस्टर्ड मिल्क घालायचं आहे. त्याचबरोबर स्पॅच्युलाने कंटिन्युअसली ढवळत राहायचं आहे की ज्यामुळे लम्स विरहित क्रीमी असं दूध येथे रेडी होईल. 2 मिनिटं झालेली आहेत आणि पाहू शकता थिकनेस यायला सुरुवात झालेली आहे. येथे केशर घालूया. त्याचबरोबर या स्टेजला इलायची पावडर देखील ॲड करू शकता. हे पूर्णतः ऑप्शनल आहे. येथे 3 ते 4 मिनिटं झालेली आहेत आणि पाहू शकता आपल्याला हव्या असणाऱ्या कन्सिस्टन्सीवरती हे दूध झालेलं आहे. थिकनेस पाहू शकता. गॅसची फ्लेम बंद करूया. हे मिश्रण हलकंसं थंड होऊ द्यायचं आहे. शॅलो फ्राय केलेले क्यूब्स घ्यायचे आहेत. हे चांगले थंड झालेले आहेत. हे अशा प्रकारे एखाद्या बाउलमध्ये अरेंज करून घेऊया.
ब्रेडचे सर्व क्यूब्स बाउलमध्ये ठेवून घेतलेले आहेत. त्यानंतर यामध्ये तयार करून घेतलेलं कंडेन्स मिल्क ओतून घ्यायचं आहे. हे दूध हलकंसं गरम आहे. सर्व दूध येथे ओतून झालेलं आहे आणि पाहू शकता सर्व क्यूब्स अशा प्रकारे व्यवस्थित बुडले गेलेले आहेत. त्यामुळे ब्रेड व्यवस्थित भिजले जातात आणि उत्तम अशी खव्यासारखी टेस्ट येते. येथे मी पिस्ता आणि बदामाचे काप घेतलेले आहेत, त्याने गार्निश करून घेऊया. येथे आपलं ब्रेड वापरून स्वीट असं डेझर्ट रेडी झालेलं आहे. तुम्ही याला ब्रेड कस्टर्ड असं सुद्धा म्हणू शकता. रेसिपी अगदी साधी सोपी आहे, त्याचबरोबर बनवायला वेळ सुद्धा अगदी कमी लागतो आणि चवीला देखील अप्रतिम लागतो. ब्रेड कस्टर्ड असंही खाऊ शकता, पण जर थंड केलं तर याने चव आणखी इन्हान्स होईल. त्यामुळे अर्धा एक तासासाठी हे फ्रीजमध्ये ठेवून थंड करून घेऊया. अर्धा पाऊण तास झालेला आहे आणि पाहू शकता चिल्ड असं ब्रेड कस्टर्ड येथे रेडी आहे. टेक्स्चर पाहू शकता, उत्तम असं टेक्स्चर आपल्या ब्रेड कस्टर्डला आलेलं आहे. केवळ दिसायलाच नाही तर चवीला देखील उत्तम झालेलं आहे. चला तर मग सर्व करूया. ब्रेड कस्टर्डची साधी सोपी रेसिपी आवडली असेल तर लाईक करा, त्याचबरोबर चॅनलला सबस्क्राईब करा. चला तर मग पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओ सोबत. तोपर्यंत हेल्दी खा आणि हेल्दी रहा.